कलिंगड उन्हाळ्यातले हिट फळ अगदी कुठल्याही चौकात मिळणार. दुपारच्या उन्हात जरा थंडावा मिळावा म्हणून खाल्लं जाणार. पण सध्या तुम्ही मुंबईच्या पायदुनी आणि आजूबाजूच्या भागात फिरलात तर तुम्हाला कलिंगड दिसणार नाही. अगदी औषधालाही दिसणार नाही. कारण या भागातल्या एका कुटुंबाचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला. घरातल्या चौघांनाही एकाच वेळी उलट्या जुलाबाचा त्रास सुरू झाला. काही तासात चौघही गेले. या चौघांनी शेवटचा पदार्थ खाल्ला होता कलिंगड. यामुळेच डोकाडिया कुटुंबातल्या 4 मृत्यूंना नाव पडलं वॉटरमेलन डेथ. कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यू कसा होऊ शकतो हा प्रश्न विचारला गेला. तपासाला सुरुवात झाली, पण या प्रकरणाचं गूढ सुटण्याऐवजी आणखी वाढलंय. कीटकनाशक, मार्केटमधून गायब झालेली कलिंगड आणि या कुटुंबाच्या शरीरात सापडलेला कथित पदार्थ, या 4 मृत्यूंचं गूढ कशामुळे वाढलंय, आतापर्यंतच्या तपासात काय समोर आलंय, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. आता घटना काय आहे तर शनिवारी 25 एप्रिलच्या रात्री मुघल बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या डोकाडिया कुटुंबाने रात्री 1:30च्या सुमारास कलिंगड खाल्लं. त्यानंतर पहाटे त्यांना उलट्या जुलाबाचा त्रास सुरू झाला. सकाळी 9-10 वाजेपर्यंत हा त्रास वाढत गेला. सगळ्यात आधी 13 वर्षांच्या झैनबचा मृत्यू झाला. त्यानंतर 16 वर्षांची आयशा, तिची आई नसरीन आणि रात्री 10:30च्या सुमारास वडील अब्दुल्ला यांचा मृत्यू झाला. घरातल्या 4ही जणांना त्रास होत होता. तेव्हा मुलगी आयशा घरच्यांना वाचवण्यासाठी मदत मागत होती. तर बेशुद्ध पडण्याआधी अब्दुल्ला डोकाडिया यांनी आलेल्या डॉक्टरला सांगितलं, आम्ही कलिंगड खाल्लं होतं. 4ही मृतदेहांचं पोस्टमार्टम करण्यात आलं. त्यांचा विसेरा राखून ठेवण्यात आला. पण अजूनही या मृत्यूंचं रहस्य कायम आहे. या कुटुंबाने शनिवारी रात्री बिर्याणी खाल्ली होती आणि त्यानंतर कलिंगड खाल्लं होतं. त्यामुळे बिर्याणीवर कलिंगड खाल्ल्याने हे मृत्यू झाल्याची चर्चा झाली. पण अनेक तज्ज्ञांनी हा विरुद्ध आहार असण्याचे कोणतेही पुरावे नाहीत असा दावा केला. तर ज्या डॉक्टरांनी या कुटुंबातल्या सदस्यांना तपासलं त्यांनी दावा केला की फूड पॉयझनिंगमुळे एवढ्या लवकर तब्येत खराब होत नाही आणि खराब कलिंगडामुळे असा त्रास होणं अवघड आहे की ज्यावर कोणताही उपचार काम करणार नाही. त्यामुळे हे गूढ वाढलं. ज्यात भर पडत गेली समोर आलेल्या काही गोष्टींमुळे. फॉरेन्सिक डिपार्टमेंट आणि अन्न व औषध प्रशासनाने या कुटुंबाच्या घरातून कलिंगड आणि बिर्याणीचे सॅम्पल घेतले होते. त्यामुळे त्यातून काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार होतं. त्यातच चर्चा सुरू झाली हे मृत्यू कलिंगडावर फवारण्यात आलेल्या कीटकनाशकामुळे झाल्याची. पण अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा आयुक्त श्रीधर डुबे पाटील यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं, कलिंगड हे कृषी उत्पादन आहे. त्याची काढणी होत नाही तोवर ते आमच्या अखत्यारीत येत नाही. फळांवर 14 ते 15 प्रकारची कीटकनाशकं फवारली जातात. त्यामुळे फळावर कीटकनाशकाचे अवशेष असणं स्वाभाविक आहे. पण यामुळे कोणाचाही मृत्यू होऊ शकत नाही. द्राक्षासारख्या इतर फळांवर सुद्धा कीटकनाशकाचे अवशेष असतात. सध्या डोकाडिया कुटुंबाच्या घरी जे कलिंगडाचे अवशेष सापडले आहेत ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तर अद्याप पोस्टमार्टम रिपोर्ट आला नसला तरी कीटकनाशकांमुळे मृत्यू होण्याची शक्यता कमी असल्याचं सांगण्यात येतंय. त्यात आंबा नैसर्गिकरित्या पिकण्याआधी झाडावरून काढला जातो आणि कृत्रिमरित्या आंबा पिकवण्यासाठी त्यात कॅल्शियम कार्बाईड टाकलं जातं. पण कलिंगड पूर्ण पिकल्यावर काढलं जातं. त्यामुळे यात कॅल्शियम कार्बाईड असण्याची शक्यताही तशी कमीच आहे. त्यात अन्न व औषध प्रशासनाला या प्रकरणाच्या तपासात एका वेगळ्याच अडथळ्याला सामोरं जावं लागतंय. मार्केटमधून कलिंगड गायब असल्याचा अडथळा. नमुने गोळा करण्यासाठी आणि हे नमुने आणि डोकाडिया कुटुंबाने खाल्लेलं कलिंगड यांच्यात नेमकं काय वेगळं आहे हे स्पष्ट करण्यासाठी सॅम्पल्स महत्त्वाचे आहेत. पण सध्या FDA ला सॅम्पलच मिळेनासे झालेत. कारण पायदुनी भागातल्या 5 ते 10 किलोमीटर परिसरात कुठेही कलिंगड उपलब्ध नाहीये. याच भागात मिळणाऱ्या फळांची तपासणी करणं गरजेचं असताना इथल्या विक्रेत्यांनी कलिंगड विक्रीच बंद केली. स्थानिक दुकानदारांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी काही दुकानदारांची चौकशी केली तर गिराईक सुद्धा कलिंगड घेण्यास उत्सुक नाहीये. काही जणांनी विकत घेतलेली कलिंगड परत आणून द्यायला सुरुवात केली. दुकानात कलिंगड असेल तर त्याचा परिणाम इतर फळांच्या विक्रीवर सुद्धा होतोय. त्यामुळे विक्रेत्यांनी कलिंगडाचा साठा करून ठेवणंच बंद केलंय. त्यामुळेच कलिंगड मार्केटमधून गायब झाले. पण याचा फटका या प्रकरणाच्या तपासाला बसतोय. त्यात बुधवारी काही बातम्या आल्या होत्या की या कुटुंबाच्या शरीरात वेदनाशामक पदार्थ सापडला आहे. त्यामुळे अनेक उलटसुलट चर्चांना उधाण आलं. या पेन किलरमुळे चौघांचा मृत्यू झाला का, पेन किलर कुणी आणि कशामुळे दिलं, अशा अनेक बातम्या यायला सुरुवात झाली. पण रुग्णालय प्रशासन किंवा कोणत्याही अधिकाऱ्यांनी या पेन किलर बद्दल अधिकृत पुष्टी केलेली नाही. पण पेन किलर बद्दल एक शक्यता वर्तवली जात आहे ती म्हणजे
तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरने या कुटुंबाला पेन किलरचं इंजेक्शन दिलं असावं. रात्री 1:30 वाजता कलिंगड खाल्ल्यानंतर पहाटे 5 ते 6 वाजण्याच्या सुमारास या कुटुंबातल्या 4ही जणांना उलट्या जुलाबाचा त्रास सुरू झाला होता. तेव्हा अब्दुल्ला डोकाडिया यांनी त्यांचे नातेवाईक असणाऱ्या फॅमिली डॉक्टरला घरी बोलवलं. या चौघांना त्रास होत असल्याचं बघून या डॉक्टरने चौघांना इंजेक्शन दिल्याची माहिती डोकाडिया यांच्या शेजाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्यामुळे आता एक कथित वेदनाशामक औषध हे त्या डॉक्टरने दिलं होतं का, किंवा कुटुंबाने स्वतःहून कुठलं पेन किलर घेतलं होतं, हा प्रश्न अजून तरी अनुत्तरितच आहे. ज्या रात्री या कुटुंबाने बिर्याणी खाल्ली होती त्या रात्री त्यांच्या घरी एक छोटेखानी गेट टुगेदर झालं होतं, ज्याला अब्दुल्ला यांचे भाऊ आणि त्यांची मुलं उपस्थित होती. पण त्रास फक्त अब्दुल्ला यांच्याच कुटुंबियांना झाला. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने अब्दुल्ला यांच्या घरातून खाद्यपदार्थांचे वेगवेगळे नमुने गोळा केले, ज्यात अर्धवट खाल्लेल्या कलिंगडाचे तुकडे, ताटात आणि भांड्यात उरलेली बिर्याणी, स्वयंपाकघरातला कच्चा तांदूळ, किचनच्या ओट्यावर ठेवलेला बिर्याणी मसाला, हळद, मिरची पूड आणि मीठ यांचा समावेश आहे. सोबतच त्यांच्या घरातून अर्धवट खाल्लेले खजूर, ग्लासात उरलेलं पिण्याचं पाणी सुद्धा तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले. पण या कलिंगडात नेमकं काय होतं हे व्हेरीफाय करण्यासाठी आवश्यक असलेले कलिंगडाचे नमुने आजूबाजूच्या भागात मिळतच नसल्यानं तपासात मोठा अडथळा तयार झालाय. भायखळा ते वडाळा कुठेच कलिंगड विकायला ठेवलेलं नाही. त्यामुळे आता हा गुंता नेमका कसा सुटणार हा प्रश्न आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर या चौघांच्या शरीरात सापाचं विष आढळल्याच्या आणि जे हॉस्पिटलमध्ये कलिंगडातून विषबाधा झालेल्या अनेक रुग्णांना ऍडमिट केल्याच्या अफवा पसरल्या होत्या. पण या निव्वळ अफवाच आहेत. सध्या तरी हा मृत्यू फक्त कलिंगडामुळे, त्याच्यावर फवारल्या गेलेल्या कीटकनाशकामुळे झाला नसल्याची शक्यता आहे. पण हे न सुटलेलं कोडं टेन्शन वाढवणार आहे, एवढं खरं.